शंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करूनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय शिवराया, आलो तवद्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया, आलो तवद्वारी आरती गाया. छत्रपती शिवाजी महाराज की गड बांधल्यानंतर या किल्ल्याला राजगड असं नाव दिलं. 1645 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांबरोबरच असंच वरती तोंड करायचं आणि वरती उतरायचं. आहे का नाही, उतरायचं कसं वरती म्हणलं पुढे इकडे तोंड करून मिनिटं अंतरावरती जमिनीत पाय मारला ना तर खालनं पोकळा होतं. राजगडवरून आपल्या शनिवारवाडा गुप्त सुरंग गेले. त्याचं उत्खनन तुम्हाला स्वारगेट पाशी सापडेल बघा. मेट्रोचं काम चाललंय, तिथं बोगदे सापडले. त्यानंतर हा डोंगर आहे, इथं पण बोगदे येते, पण तिथले रिअल मध्ये सापडले. डायरेक्ट शनिवारवाड्यात घुसले. म्हणजे हा ऐतिहासिक एक इथला दरवाजा सापडला नाही. इथून पुढे तुम्ही ते उतरलात बघा, तिथून खाली 30-40 फूट गेलं ना की मोठा खडक आहे, त्याला अस्वल खिंड बोलतात. म्हणजे अस्वलीची गुफा आहे तिथं, ते आहे तिथं. आता एरसवंती, एरसवंतीला सतीचा माळ बोलतात. म्हणजे तिथं पहिलं सती जायची प्रथा चालायची, तो सतीचा माळ. तुम्ही बसले त्याच्या पाठीमागे पाणी दिसतंय बघा तुम्हाला, तो जुना बाजार तलाव बोलतात. म्हणजे तिथं पहिली बाजारपेठ भरायची, लोकांना तिथं घोडं बिडं पाणी बिणी पिण्यासाठी ते त्याला वाजून तसायचे. म्हणजे पहिलं किल्ल्यावरती घोडे असे बसून जात नव्हते, धरून न्यायला लागायचे आणि नंतर मग फिरायचे वरती. राजांच्या वरती तुम्ही आता किल्ल्यावर कोणतरी यातलं गेलं असेल एखादं, तर तिथं अंबरखाना आहे. अंबरखाना आहे. तर लोक का बोलतात अंबरखाना, हत्तीवर अंबारी बांधून अंबरखाना करा ना ते. पण इथं हत्ती आला कसा, तर त्याचं पहिलंच पिल्लू छोटं वर न्यायचे, त्याला मोठं करायचे, मोठं करायचे, मग तेव्हा अंबारी बांधायची. अंबारी बांधायची त्याची. असं तिथं या राजगड इथून तुम्हाला सगळं दिसतंय. पण ते जे दिसतंय ना पत्राचं सेट, तो सदर आहे जिथं राजवट चालायची. त्या सदरेवरती न्यायनिवाडा